नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताय ना, तर अभ्यास करायला पाहिजे. तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रकरण नंबर 1 आहे बँक व्यवसाय नियमन कायदा 1949. आता बँक व्यवसाय नियमन कायदा 1949 संबंधीचे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने बहुपर्यायी प्रश्न महत्वाचे आपण आजच्या ह्या लेक्चरला 14 प्रश्न अभ्यासणार आहोत. हे 14 प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. एवढे 14 प्रश्न तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप त्याचा अभ्यास करा, सराव करा, जेणेकरून परीक्षेला तुम्हाला त्या संबंधी कोणतीच अडचण त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. प्रत्येकाने आपल्या नोटबुक ओपन करून ठेवायचे आहे. वरती हेडिंग द्यायचं आहे बहुपर्यायी प्रश्न. प्रकरण नंबर 1 बँक व्यवसाय नियमन कायदा 1949. या बँक व्यवसाय नियमन कायद्यांवर आधारित आपण आता महत्वाचे काही MCQ क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. ओके, त्यातील आपला पहिला आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की भारतात बँक व्यवसाय जो नियामक कायदा आहे, या नियामक कायदा कधी स्थापन करण्यात आला, म्हणजे कधी त्या ठिकाणी पारित करण्यात आला किंवा स्थापन करण्यात आला. तर आपलं पहिल्याच प्रकरणाचं जे नाव आहे त्यामध्येच आपल्याला उत्तर दिलेलं आहे. बँक व्यवसाय नियमन कायदा 1949. मग भारतामध्ये बँक व्यवसाय नियमन कायदा कधी पारित करण्यात आला, तर 1949 रोजी तो त्या ठिकाणी करण्यात आला, म्हणजे पारित करण्यात आला. ओके, हे असणार पहिल्याचं हे उत्तर. चला, दुसरा प्रश्न काय आहे, बँक व्यवसाय नियमन कायदा. मग आता बँक व्यवसाय नियमन कायदा तुमचा क्लिअर झाला 1949. मग जो बँक व्यवसाय नियमन कायदा जो आहे तो आता या ठिकाणी भारतातील ज्या सहकारी बँका आहे, कारण आपण पेपर कोणते देतोय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती दृष्टीने, मग यावरती देखील तुम्हाला पेपरला प्रश्न येणार की नाही. मग बँक व्यवसाय नियमन कायदा जो भारतातील सहकारी बँका आहेत, या सहकारी बँकांना तो कायदा कधी लागू करण्यात आला, की 1949चा जो बँक व्यवसाय नियमन कायदा आहे हा भारतामध्ये असणाऱ्या ज्या सहकारी बँका आहेत, तर ह्या सहकारी बँकांना या कायद्यामधील असणाऱ्या काही तरतुदी, नियम, अटी या कधी लागू करण्यात आला, असा हा तुम्हाला दुसरा प्रश्न त्यामध्ये विचारलेला आहे. तर ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर ब हे उत्तर आहे 1964 मध्ये. किती? 1964 मध्ये. चला, पहिले दोन प्रश्न व्यवस्थित क्लिअर झाले. खूप आणि खूप महत्वाचे प्रश्न घेतोय आणि हे सर्व निवडक प्रश्न आहे मित्रांनो, की ज्या तुमच्या बँक भरती संबंधी, तसेच काही बँकांच्या ज्या ऑफलाईन भरती परीक्षा ज्या होत असतात, तर त्या लेखी परीक्षा मधले जे क्वेश्चन्स पेपर आहे त्यामधनं हे रिसर्च केलेले क्वेश्चन्स आम्ही यामध्ये घेत आहे, की जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा या टॉपिकचा खूप आणि खूप महत्वाचा फायदा होणार आहे. आणि आपण परीक्षा निवडकच प्रश्न त्यामध्ये घेत असतो, त्यामुळे त्याचा व्यवस्थित सराव करत चला. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर लाईक मात्र नक्की करत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रत्येक प्रश्न आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घेत चला आणि त्याचं उत्तरही त्या ठिकाणी टिकमार्क करत चला. आता या सवयी तुमच्यासाठी का महत्वाच्या आहे, कारण आपण प्रश्न लिहितानाच आपल्या त्या ठिकाणी त्याच्या कन्सेप्टही त्या ठिकाणी क्लिअर होत असतात. ओके, चला, आता आपला तिसरा प्रश्न काय सांगतोय, बँक व्यवसाय नियमन कायदा जो 1949 आहे, तर या 1949 अन्वये भारतामधील बँक व्यवसाय नियमांचे सर्वोच्च अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आले. आता प्रश्न खूप सोपा आहे, कारण भारतातील सर्वोच्च बँक म्हणून जो ओळखली जाणारी कोणती बँक आहे रे, तर रिझर्व्ह बँक. बरोबर की नाही. मग याचं उत्तर काय असणार आहे, क. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय आहे रे, क आहे. रिझर्व्ह बँकेला तो अधिकार त्या ठिकाणी देण्यात आला होता. ओके, चला, हे महत्वाचे 3 प्रश्न लक्षात आले. चला, पुढचा आता चौथा प्रश्न बघूया आपण. चला, आता चौथ्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, बँक व्यवसाय नियमन कायद्याच्या, आता एक लक्षात घ्या, जो बँक व्यवसाय तुमचा 1949 आहे, या कायद्यामध्ये काही महत्वाचे कलम आहेत, काही महत्वाचे नियम आहेत. त्या कलमांवर आधारित, त्या नियमांवर आधारित संस्थांचे, बँकांचे, बँक व्यवसायी संस्थांचे त्या ठिकाणी कामकाज पार पाडली जातात. काही महत्वाच्या अटी असतात, काही महत्वाच्या तरतुदी असतात, त्या कलमांतर्गत दिलेल्या असतात. ओके, त्यासंबंधी आपण एक स्पेशल लेक्चर अपलोड करणारच आहोत, की ज्यातनं तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतील. पण आता आपण सध्या सध्या परिस्थितीला जो तुमचा 5 ऑक्टोबरला जो परीक्षा होणार आहे,
ज्या जिल्ह्याअंतर्गत भरत्यांच्या मध्यवर्ती बँकांच्या ज्या परीक्षा आहेत 5 ते 6 ऑक्टोबर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आहे, तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. त्यानंतर पुढे तुमच्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकांच्याही परीक्षांचं शेड्यूल येणार आहे. म्हणजे सातारा जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यांचा अजून परीक्षेचं शेड्यूल आलेलं नाहीये, पण रत्नागिरी बँकेची संबंधीची जी परीक्षा पेंडिंग होती तर तिची आता तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे 5 ते 6 ऑक्टोबरला. ओके. आणि सातारा त्यासोबतच तुमचं अहमदनगर आणि इतर जिल्ह्यांच्या काही रिक्वायरमेंट चालू आहे सध्या, तर त्या परीक्षेचं शेड्यूल जसं जाहीर होईल, परीक्षा कधी घेतली जाणार आहे ती जाहीर होईल, त्यावेळेस तुम्हाला त्याचे अपडेट्स त्या ठिकाणी दिले जातील. त्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ओके. मग आता बँक व्यवसाय नियमन कायद्यामध्ये काही महत्त्वाचे कलम आहेत, बरोबर. आता ह्या कलमांमध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. आता त्यातले पहिला पॉइंट आहे की बँक व्यवसाय व बँक कंपनीच्या व्याख्या कोणत्या कलमामध्ये दिलेल्या आहेत. तर त्याचं कलम आहे कलम 5 मध्ये. किती? कलम 5 मध्ये. चला, हे 4 प्रश्न लक्षात आले. चला आता पुढचा प्रश्न बघूया. बँक व्यवसाय नियामक कायद्यानुसार, बघा, बँक व्यवसाय नियामक कायद्यानुसार डॅश डॅश ठेवी म्हणजे अशा ठेवी की ज्या मागणी करताच परत करणे आवश्यक असते. तर याचं उत्तर आहे मागणी ठेवी. चला, 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मागणी ठेवी. पुढे म्हटलं आहे 6 नंबरचा प्रश्न, बँक व्यवसाय नियामक कायद्याच्या कलम, बघा आता एक लक्षात घ्या, जो 1949चा जो बँक नियमन व्यावसायिक जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये भरपूर कलम दिलेले आहेत आणि त्यावरती तुम्हाला परीक्षेला भरपूर प्रश्न हे येत असतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. कलम जो विचारलेला आहे त्या आता कलमामध्ये कोणती तरतूद विचारली आहे, तर बँक कंपनीचे कामे स्पष्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे बँकांनी कामे कशा पद्धतीने केलं पाहिजे या संबंधीचा एक कलम आहे कलम 6 मध्ये. त्या संबंधीच्या तरतुदी त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेल्या आहे की बँक कंपनीचे काम कशी असली पाहिजे. ओके. तर बँक व्यवसाय नियामक व्यवसाय कायद्यामध्ये कलम 6 मध्ये, किती? कलम 6 मध्ये. चलो, प्रश्न क्रमांक 7 आहे, बँक व्यवसाय नियामक कायद्याच्या, आता इथे तुम्हाला डायरेक्ट देऊन टाकलेला आहे, कलम 8 मध्ये डॅश डॅश बंदी घालण्यात आली आहे. तर कशावरती रे बंदी घालण्यात आलेली आहे? व्यापारावर. कलम 8 मध्ये. चला, हे 7 प्रश्न व्यवस्थित क्लिअर झाले. खूप महत्वाचे 7 प्रश्न आहेत. चलो, आता आपण 8 नंबरचा प्रश्न बघूया काय विचारलेला आहे. आता 8 नंबर मध्ये पण तुम्हाला डायरेक्ट कलम दिलेला आहे कायद्याच्या, म्हणजे बँक व्यवसाय नियमन कायदा जो तुमचा आहे त्या कायद्याच्या कलम 19 अन्वय डॅश डॅश कंपनीची स्थापना करण्यात येते. तर कोणत्या कंपनीची स्थापना करण्यात येते? तर सहाय्यकारी. चला, हे त्याचं उत्तर आहे. 9 नंबर, कायद्याच्या कलम डॅश डॅश अन्वय बँकिंग कंपन्यांवर कर्ज आणि अग्रिमच्या संदर्भात मर्यादा घालण्यात आल्या आहेत. तर कोणत्या कलमांतर्गत मर्यादा घालण्यात आलेल्या आहे? तर कलम 20 अंतर्गत. चला, हे त्याचं उत्तर आहे 9 नंबरचं. आता 10 नंबर बघूया. कायद्याच्या कलम डॅश डॅश अन्वय बँकिंग कंपन्यांनी द्यावयाच्या कर्जावर, बघा, बँकिंग कंपन्यांनी म्हणजे कंपन्यांनी द्यावयाच्या कर्जावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण घालण्यात आलेले आहे. तर कोणता कलम आहे त्या संबंधीचा? कलम 21. आणि आपण पुढच्या लेक्चरला हे संपूर्ण डिटेल्स कलम पाहणार आहोत. पण सध्या आपण परीक्षा ओरिएंटल हे सगळे कंटेंट पॉइंट्स त्यामध्ये अभ्यासतोय की हे निवडक 14 प्रश्न मी घेतलेले आहे की जे तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कायद्याच्या कलम 11 नंबरचा प्रश्न, कायद्याच्या कलम डॅश डॅश अन्वय रिझर्व्ह बँकेस तपासणीचे अधिकार आहेत. म्हणजे जो आपला बँक व्यवसाय नियमन कायदा 1949 आहे, तर या 49च्या कलमामध्ये रिझर्व्ह बँकेस तपासणीचे अधिकार, म्हणजे रिझर्व्ह बँकेला ते अधिकार दिलेले आहे. कोणत्या कलमाअंतर्गत दिलेले आहे रे? तर कलम 35 मध्ये. चलो, कलम 35. 11 नंबरचं उत्तर काय आहे? कलम 35 आहे. चला, 12 नंबरचा प्रश्न विचारलेला आहे, बँक व्यवसाय नियमन कायद्याच्या कलम डॅश डॅश मध्ये भांडवल रचना, बघा, खूप महत्वाचा पॉइंट आहे, भांडवल रचना व त्या संदर्भातील तरतुदीचे विवेचन करण्यात आलं आहे.
तर कलम 12 मध्ये भांडवल रचना व त्यासंबंधी विवेचनच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. याचं उत्तर आहे कलम 12. चलो पुढे कलम 13 मध्ये बँक व्यवसाय नियमन कायद्याच्या कलम डॅश डॅश अन्वय सहकारी बँकांविषयीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. बघा आता सहकारी बँकांविषयीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. पहिल्या पॉइंट मध्ये आपण काय पाहिलं होतं की सहकारी बँकांना तो कायदा कधी लागू झाला होता, तर 1964 ला. मग आता कोणत्या कलमामध्ये सहकारी बँकांच्या तरतुदी संबंधी त्या ठिकाणी विवेचनात्मक अभ्यास करण्यात आलेला आहे, तर त्या संबंधीचा कलम आहे कलम 56 मध्ये. किती? कलम 56 मध्ये. पुढे शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की भारतात बँक व्यवसाय नियमन सुधारणा व दुरुस्ती विधेयक डॅश डॅश रोजी संमत करण्यात आलं. म्हणजे कोणत्या विधेयक कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला, की जो आपला भारतात बँक व्यवसाय नियमन सुधारणा व दुरुस्ती म्हणजे जो 1949 चा जो कायदा होता त्यामध्ये काही महत्वाच्या सुधारणा केल्या, काही दुरुस्ती केला, असा विधेयक तो कधी संमत केला, हा प्रश्न इथे तुम्हाला आलेला आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे 2017 मध्ये. ओके, चला हे महत्वाचे 14 प्रश्न आपण आजच्या ह्या लेक्चरला बँक व्यवसाय नियमन कायद्यांवर आधारित जो तुमचा 1949 कायद्याअंतर्गत यावरती तुम्हाला हे महत्वाचे 14 प्रश्न आपण समजून घेतले. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करत चला. आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी खूप सोपा म्हणजे कमी वेळामध्ये आपण महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी घेत आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा निश्चित फायदा होईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.